नाशिक शहरातील रेशन धान्य दुकानांवरची ऑनलाईन यंत्रणा ठप्प झाल्यामुळे या ठिकाणी धान्याचं वितरण देखील पूर्णपणे थांबलेलं आहे। रेशन कार्ड धारकांची गर्दी जी आहे ती रेशन दुकानांवर असली तरी या ठिकाणी ऑनलाईन यंत्रणा जी आहे ती ठप्प आहे, सर्व्हर डाऊन आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची धान्य वितरण व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचं हे जे ऑनलाईन यंत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला पंचिंग केल्याशिवाय, थंब पंचिंग झाल्याशिवाय रेशनाचं धान्याचं वितरण केलं जात नाही। मात्र ही संपूर्ण यंत्रणा सर्व्हर डाऊन असल्यामुळे सध्या बंद असल्याचं बघायला मिळतंय। दुकानांच्या बाहेर अशा पद्धतीचे फलक लावण्यात आलेले आहेत ज्यावर सूचना देण्यात आलेल्या आहेत की जोपर्यंत सर्व्हर सुरू होत नाहीत तोपर्यंत धान्य वितरण केलं जाऊ शकत नाहीत। त्यामुळे एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांची देखील मोठी कुचंबणा या ठिकाणी झालेली आहे। काही दुकानाच्या बाहेर असलेले ग्राहक आहेत आपल्यासोबत। काय नेमकी परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की आम्ही येऊन जाऊन चक्कर मारतो आणि दुकानदाराशी वाद होतो कारण नसताना। आता आमचे जवळजवळ 8-10 चक्कर झाले ते रेशन करतात, ते आले म्हणजे ते सांगतात की सर्व्हर डाऊन आहे, तिकडूनच यंत्रणा बंद आहे। परंतु ते चक्करामध्ये आमच्या पण टाईम वेस्ट होतो, आमच्या वयोमानानुसार तरी आम्हाला थोडंफार हे मिळायला पाहिजे की नाही। रेशन दुकानदार आहेत आपल्यासोबत, नेमकी काय अडचण येते आणि कधीपर्यंत व्यवस्था सुरू होईल असं सांगण्यात येते? गेल्या 8-10 दिवसापासून यंत्रणा बंद आहे, सर्व्हर डाऊन। आम्ही संघटनेच्या वतीने वारंवार निवेदनं पण देऊन झाली आहेत, पण याच्यावर शासनाने ठोस निर्णय घ्यावा आणि यंत्रणा लवकरात लवकर चालू करून ग्राहकांना लवकर धान्य उपलब्ध करून द्यावे। कारण आमचं धान्य पूर्ण महिन्याचं तसंच पडलं आहे। 500 कार्ड आहेत माझ्याकडे, त्याच्यात फक्त 60-70च गिराईक झालेले आहेत, बाकी पूर्ण माल पडून आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर काही निर्णय होऊन चालू करा। आपण बघतोय की या ठिकाणी हा संपूर्ण माल जो आहे तो दुकानांमध्ये पडून आहे। लवकरात लवकर ही संपूर्ण व्यवस्था जी आहे ती सुरू व्हावी जेणेकरून जे ग्राहक आहेत त्यांना देखील मनस्ताप होणार नाही, अशा पद्धतीची एक अपेक्षा ग्राहक आणि त्यासोबतच दुकानदार देखील व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।